शनी प्रदोष ईश्वराधना फल. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. शनी प्रदोष समयी ईश्वराधना केल्यास शनिदोष निवारण होतो. मंगळवारी शिवरात्र आल्यास तो अतिशय उत्तम योग असतो. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी त्रयोदशी म्हणतात. कर्मकारक शनीमुळे येणारे अनेक प्रकारचे क्लेश नाहीसे व्हावे म्हणून शनी त्रयोदशीला शिवार्चना करावी व शनीला प्रिय असलेले तिळदान करावे. शनीची अधिदेवता शिव म्हणून तिळाच्या तेलाने परमेश्वरार्चना केल्यास शनिबाधा नाहीशी होते. शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्याने शनीची अधिदेवता शिव असल्यामुळे समस्त कर्मदोष नाहीसे होऊन सुखशांतीचा लाभ होतो. शनी कर्मकारक व शिवसंहारक आहे. त्यामुळे ज्याला असे वाटते की आपली समस्त महापातके शुभ कर्म भस्मीभूत व्हावीत व शुभप्रद अशा नूतन दिव्य स्पंदनाने मानव शरीर, मन, बुद्धी, अहंकार, चित्त परिशुद्ध होऊन आनंददायक नवीन जन्म मिळावा, आत्मशुद्धी व्हावी, त्या लोकांनी शनी प्रदोष समयी शिवाराधना करावी. त्यामुळे शनिदेवता शांत होते. शनिवारी रात्री त्या जीवाची समस्त विधिक कर्मदोषाची अधिष्ठान देवतारूपी अंधशक्ती अदृश्य रूपात काळ्या काजळसारखी दुर्दैवी शक्ती व महाविध्वंस करणारी शक्ती त्या महाकाळाचा शक्तिरूपी महाकालातीत विलीन होतो. दुसऱ्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी ती महाशक्ती सूर्यमंडलात मध्यवर्तीत होते व तिच्या अनुग्रहाने साधकाच्या नूतन जीवनास सुरुवात होते. त्याला अशुभ फल देणाऱ्या पापकर्माचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत दग्ध केले जाते. पंचभूतात्मक शिवस्वरूप. शिव पंचमहाभूतात्मक आहे. आपल्या शरीरातील मूलाधार चक्रामध्ये पृथ्वी तत्व असते. त्याचे प्रतीक साधक पार्थिव लिंगाची पूजा करतात. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असते. त्याचे प्रतीक जल. लिंग मणिपूर चक्रात अग्नितत्व असते. त्याचे प्रतीक ज्वाला लिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ पण म्हटले आहे. हृदय स्थानात असलेल्या अनाहत चक्रामध्ये आकाश स्थान असते. त्याचे प्रतीक म्हणजे चिदंबर लिंग होय. कंठभागी असलेल्या विशुद्ध चक्रात वायुतत्व असून त्याला वायुलिंग म्हटले आहे. आकाशलिंग म्हणवणारे चिदंबर लिंग निराकार असते. या पंचमहाभूतात्मक शिवलिंगाची आराधना, अर्चना व त्याचे दर्शन विशेष फलदायी ठरते. चिदंबर क्षेत्रातील पडद्यामागे लपवलेले रहस्य म्हणजे पडदा बाजूला केला तर आत काहीच नसते. शुद्ध आकाशच शिवाचे आत्मलिंग होय. हृदय स्थान म्हणून आत्म्याचा निवास आकाशस्थानी असतो हे जाणावे. आकाश निराकार असते. एकाग्र दृष्टीने मन केंद्रीकृत केल्यास निजतत्वाचे ध्यान करताना योग्याचे हृदयाकाश उघडून आपल्या हृदयकोशातील समस्त सृष्टी, ब्रह्मांड, नक्षत्र, तारा सर्वांचे मंगल दर्शन होते. ऋण म्हणजे पाप. ऋण नसलेला तो अरुण परमेश्वर निराकार आहे. तो अरुणाचल पर्वत रूपात
एका महासिद्ध रूपात अरुणाचल आहे. त्याचे दर्शन समस्त पापक्षयकारी आहे. मानवाकारात तो अरुणाचलेश्वर आज पिटिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरला आहे व आपल्याला तारण्याच्या उद्देशाने सध्या कुरवपूरला आपल्या दिव्य तेजाने विराजमान आहे. कुरवपूर अरुणाचल पर्वतासारखे आहे. अर्धनारीश्वर रूपातले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभ होय. अरुणाचलातील महासिद्ध पण हा यतीश्वर वेशधारीच. अरुणाचलातला पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे. त्याचप्रमाणे हे कुरवपूर देखील साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ रूपच आहे. अरुणाचल शिवलिंगात जशी शिवशक्ती आहे त्याचप्रमाणे श्रीपाद रूप ही शिवशक्ती आहे. अरुणाचलातील महासिद्ध रूपातले परमेश्वर दर्शन अत्यंत दुर्लभ असते, पण श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील महासिद्ध रूपाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ आहे. यावर मी धर्मगुप्तांना म्हटले, अहो, याआधी श्रीपाद हे पद्मावती समवेत असलेले श्री व्यंकटेश्वर स्वामींचे संयुक्त रूप आहे असे म्हणतात. तसेच शनिप्रदोष समयात शिवाराधना केल्यास फार मोठे पुण्य मिळते असे सांगतात. हे सर्व ऐकून मला खूप गोंधळल्यासारखे झाले आहे. कृपा करून मला स्पष्ट करून सांगा. त्यावर धर्मगुप्त किंचित हसून म्हणाले, अहो, श्रीपादांचे दिव्यतत्व सप्तर्षींना चौगत नाही, तरी मी तुम्हाला माझ्या शक्तीनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री व्यंकटेश प्रभू हे कृतयुगापासून आहेत. त्यांनी दशरथाला वचन दिले होते की मी रामचंद्र होऊन जन्मणार, म्हणून कौशल्यातनय श्रीरामाची पूजा करू शकतो. काही काळ श्री व्यंकटेश्वर स्वामींची बालत्रिपुर सुंदरी रूपात पूजा केली गेली. त्यानंतर त्यांची शिवस्वरूपात पूजा केली गेली. काही जण त्यांची सुब्रह्मण्यम रूपात पूजा करतात. त्यानंतर भगवत रामानुजामुळे वैष्णवांकडून विष्णू रूपात, बुद्धांकडून महाशून्य कल्पनेत त्यांचे पूजन झाले. पण स्वामी ते साक्षात दत्तप्रभू. भक्त ज्या प्रकारे हाक मारतील त्या रूपात दर्शन देऊन उत्तर देतात. आपले देवरूप दाखवत साधकांची ते रक्षा करतात. अशा प्रकारे साधकांना लीला दाखवणार, लीला नाटकी सूत्रधार हे प्रत्यक्ष स्वामीच आहेत. तेच आज श्रीपाद रूपाने संचार करीत आहेत. श्रीपादांचा वामभाग शक्ती संचाराचा व उजवा भाग शिवसंचाराचा आहे, म्हणून ते शिवशक्ती रूप आहेत. त्यांच्या हृदयामध्ये पद्मावती माता विराजमान आहे. हृदय हे दयेचे स्थान आहे. तसेच ते अनाहत चक्राचे स्थान आहे. तिथूनच शक्ती ऊर्ध्व चक्रात व अधोचक्र प्रसारित होत असते. त्यामुळे दुसऱ्या चैतन्यमय दिव्य शरीरात श्री पद्मावती व्यंकटेश्वर आहेत. त्यांची वाणी हिरण्यगर्भ स्वरूप पण आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी स्वरूपात असलेली वाणी देवी म्हणजे सरस्वती देवी त्यांच्या जिभेवर असते. सरस्वती मातेचे दिव्य मानस व हिरण्यगर्भाचे दिव्य मानस अद्वैत स्थितीत असते. चिदंबर रहस्य म्हणजे तिन्ही प्रकारच्या चैतन्य स्वरूपाला एकाच वेळी धारण करू शकतात, तरी त्यांना एकाही शरीराचा थोडा सुद्धा स्पर्श होत नाही. ते वाणी हिरण्यगर्भ रूपी चैतन्य शरीर, शिवपार्वती रूपी चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेश्वर रूपी चैतन्य शरीर एकाच वेळी धारण करून त्यांच्या अतीत असलेले श्रीपाद रूपी चैतन्य शरीरधारी झालेत. हीच त्यांची योगमाया, वैष्णवमाया होय. हे चिदंबर रहस्य होय. त्यांना द्वैत, विशिष्ट द्वैत, अद्वैत किंवा सर्वांच्या अतीत म्हटले तरी पण चालेल, कारण त्यांच्या योगमायेला, वैष्णव मायेला अंतच नाही. जगन्मोहिनी अवतार धारण करून
देवतांनाच अमृत देणाऱ्या मोहिनी रूपात परमशिवालाच मदनाशिवाय मोहित करणारे धर्मशास्त्र सृष्टी असे म्हणालेत ना. मोहिनी रूपातील स्वतः तेच धर्मशास्त्र रूपाने अवतरण झाले आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी सांगून धर्मगुप्तांनी मला थक्क करून सोडले. श्रोते हो, ही कथा मी इथेच संपवते. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.